2 मिनिटात बघू आपण YouTube लाईव्ह सुरू होतंय का. तुम्ही पण YouTube वर चेक करा आपल्या चॅनल वरती. ओके, YouTube लाईव्ह आपलं सुरू झालेलं आहे. ज्यांना YouTube वर त्यांनी YouTube वर जाऊन चेक करू शकतात. तुमचा जो ही जी स्क्रीन जी दिसते आपल्याला ती आता मी मिनिमाइज करतो आणि ती आपल्याला नको आहे. दुसऱ्या स्क्रीन माझ्या स्क्रीनवरती घेऊन त्याला मिनिमाइज करतो. आपल्याला फक्त आता काय करायचं आहे की तुम्हाला व्यवस्थित दिसते असं कन्सिडर करतो मी. ऍक्च्युली आज आपण ऑनलाईन सुरू करतो. पहिलं लेक्चर आपलं ऑनलाईन. आता पण आपण ऑफलाईन वरती घेतलं होतं. त्या ऑनलाईन लेक्चर्स मध्ये आज पहिला आपण चॅप्टर स्टार्ट करतोय तुमच्या पेपर सेकंड मधला 5th चॅप्टर, दॅट इज सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. त्या सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये आपल्याला कॉम्पोनंट स्टडी करायचे आहेत. व्हेरियस टाइप्स ऑफ डायोड्स, देन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट यामध्ये पॉवर कॉम्पोनंट्स इलेक्ट्रॉनिक्स मधले, दॅट इज SCR, डायॅक, ट्रायॅक अँड UJT. हे आपल्याला 4 कॉम्पोनंट्स आणि प्लस टाइप्स ऑफ डायोड्स हे आपण स्टडी करतोय. त्यातलं आजचं आपलं पहिलं लेक्चर जे आहे ते पहिलं लेक्चर आहे टाइप्स ऑफ डायोड्स. सो फ्रेंड्स, वेलकम इन अवर इलेक्ट्रॉनिक्स YouTube channel, that is Precise Electronics, and our page name is Milinda's Ideas. Precise Electronics वरती जाऊन तुम्ही सबस्क्राइब करू शकता त्या आपल्या लेक्चर्सला. सो फर्स्ट we are going to study the various types of diode, the types of diodes. What is diode? When a p-type material is suitably connected to the n-type material, the resulting device is known as p-n junction diode. मी काय केलं, आपण जेव्हा पी टाइप मटेरियल आणि एन टाइप मटेरियल सुटेबली आपण कनेक्ट करतो. सुटेबली म्हणजे काय म्हटलं आपण, तर इन दिस केस मोस्टली द अलॉय मेथड इज युज्ड. म्हणजे पी टाइप बार घेऊन आपण त्या पी टाइप बार मध्ये एन टाइप मटेरियल म्हणजे एन टाइप सेमिरिटी जी आहे इम्प्युरिटीज, म्हणजे एन टाइपला आपण काय वापरलंय, वी हॅव टू यूज पेंटाव्हलंट इम्प्युरिटी. So the pentavalent impurity is added in that semiconductor, in that p-type semiconductor. Then the resulting device is known as PN junction. मी आपला तो PN junction फॉर्म केला. P टाइपचा आपण बार घेतला आणि त्या बार मध्ये काय केलं, आपण खड्डा पाडून त्याच्यामध्ये आपण N टाइपची इम्प्युरिटी आपण डोप केली. डोप मीन्स व्हॉट, ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी नोन एज अ डोपिंग. आणि मग ती सिस्टीम जी आहे त्या सिस्टीमला गरम करून मग ते अलॉय म्हणजे जंक्शन फॉर्म होतं पी टाइप आणि एन टाइप मध्ये. देन द रिझल्टिंग डिव्हाइस इज नोन एज सेमीकंडक्टर डायोड और इट इज नोन एज अ क्रिस्टल डायोड. आणि हे सगळं आपण काय केलेलं आहे, आपण जेव्हा फर्स्ट चॅप्टर स्टडी केला होता डायोड्सचा, रेक्टिफायर्स आणि डायोड्स पीएन जंक्शन, त्यावेळेला आपण हा पार्ट स्टडी केलेला आहे. त्या जो लेक्चर जे आहे YouTube वरती आपल्याला अवेलेबल आहे. परत YouTube वर जाऊन तुम्ही ते चेक करा कसं कनेक्शन्स केलेले आहेत ते आपण. आता जेव्हा आपण पी आणि एन टाइप मटेरियल डिफ्यूज करतो, दिस प्रोसेस इज नोन एज अ डिफ्युजन प्रोसेस, अलॉइंग प्रोसेस. आणि जेव्हा आपण पी आणि एन टाइप कनेक्ट करतो तेव्हा डिफ्युजन होतं. पी टाइप मधले होल्स एन टाइप मध्ये एंटर करतात, एन टाइप मधले इलेक्ट्रॉन्स पी टाइप मध्ये एंटर करतात आणि पी आणि एन जंक्शनच्या जवळ एक प्रकारची लेयर फॉर्म होते. दॅट लेयर इज नोन एज डिफ्युजन लेयर, दॅट लेयर इज नोन एज डिप्लेशन लेयर, अँड दॅट रिजन इज नोन एज डिप्लेशन रिजन म्हटलं आपण त्याला. जेव्हा आपण एक्सटर्नल सप्लाय अप्लाय करतो, when the external supply is applied in such a way that जेव्हा पी टाइपला आपण पॉझिटिव्ह जोडतो, एन टाइपला निगेटिव्ह जोडतो, डायोड तुमचा फॉरवर्ड मोडला असतो, and in that forward mode the diode conducts and current flows through that diode or through that circuit. हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेले आहे. आता फक्त आपण काय बघतो, व्हेरियस टाइप्स ऑफ डायोड स्टडी करतोय आपण. आता हे जे टाइप्स डायोडचे टाइप जे आहेत ते कुठले कुठले आहेत, तर बिफोर दॅट आता आपण एक खाली तुम्हाला एक पॅरा दिसतोय, सेमीकंडक्टर डायोड्स आर मोर पॉप्युलर दॅन द व्हॅक्यूम डायोड्स. व्हॉट इज दॅट व्हॅक्यूम डायोड्स? म्हणजे साधारणपणे 50च्या डिकेड्स मध्ये, 1950च्या पिरियड्स मध्ये आपण म्हणू 30 to 50 और 30 to 60च्या डिकेड्स त्या पिरियड्स मध्ये काय केलं होतं, व्हॅक्यूम ट्यूब्स वापरल्या जात होत्या. आणि त्या व्हॅक्यूम ट्यूब्स आहेत त्याच्यामध्ये डायोड, ट्रायोड, त्यानंतर टेट्रोड अँड पेंटोड्स असे डायोड्स. म्हणजे आपण डायोड्स म्हणजे देर आर 2 इलेक्ट्रोड्स, एनोड अँड कॅथोड. त्याच्यामध्ये आपण एक ग्रीड टाकली मध्ये की तो होणार ट्रायोड, म्हणजे 3 इलेक्ट्रोड्स आले. एक मधली ग्रीड आली, एक खाली एनोड आला, वरती कॅथोड आला. 2 ग्रीड्स आल्या तर त्याला म्हणणार आपण टेट्रोड, देन द पेंटोड. विथ दिस व्हॅक्यूम ट्यूब्स आर युज्ड इन अवर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस
बट दिस व्हॅक्युम ट्यूब्स आर साईज ज्याची होती साईज मोठी होती, दे आर बल्की म्हणजे हेवी म्हटलं आपण त्याला, द साईज इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी लार्ज अँड वी रिक्वायर द मोर पॉवर टू ऑपरेट दॅट डिव्हाइस. मग हे जे डिव्हाइस जे आहेत व्हॅक्युम ट्यूब्स, हे व्हॅक्युम ट्यूब्स आपण काय केले नंतर रिप्लेस केले आणि तेव्हा काय वापरलं गेलं, सेमी कंडक्टर कॉम्पोनंट म्हणजे सेमी कंडक्टर डायोड यूज केले, पी एन एन टाईप सेमी कंडक्टर्स वापरले आपण. तुमच्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक प्रकारचं रिव्होल्युशन झालं आणि साईज जी आहे साईज खूप कमी झाली त्या कॉम्पोनंटची, त्यानंतर ऑपरेटिंग स्पीड वाढला आणि मेन म्हणजे कॉस्ट पण कमी झाली. त्याच्यानंतर पुढे परत वेगवेगळे इन्व्हेन्शन्स होत गेले, मग ट्रान्झिस्टर आला, त्यानंतर पुढे आपण म्हटलं युजेटी, एससीआर म्हणजे व्हेरियस टाइप्स ऑफ सेमी कंडक्टर डिव्हाइसेस आर इन्व्हेंटेड अँड दिस डिव्हाइसेस आर युज्ड इन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस. मग आता तर आपण असं म्हणतो की आता आपले जे कॉम्प्युटर्स किंवा डिजिटल डिव्हाइस जे आपण यूज करतो त्या डिजिटल डिव्हाइसमध्ये हे जे डायोड्स किंवा ट्रान्झिस्टर्स हे आपण वापरतच नाही आहोत. तर ते काय केले आपण, ते आपण आयसी मध्ये कन्वर्ट केले. मग आयसी असतो दॅट इज अ इंटिग्रेटेड सर्किट अँड इन दॅट इंटिग्रेटेड सर्किट ते सगळे कॉम्पोनंट असेंबल केलेले असतात. आताच्या डिकेड्स मध्ये म्हणजे आताच्या सेंचुरीमध्ये म्हणून आपण आयसी पण आपण रिप्लेस केले बाय युजिंग द मायक्रो प्रोसेसर्स. म्हणजे एका मायक्रो प्रोसेसर मध्ये देर आर बिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर्स. एक्झॅक्टली नंबर तुम्हाला हवा असेल तर आपण नंबर पण तो शोधून काढू, किंवा तुम्ही गुगलवर जा आणि गुगलवर सर्च करा द नंबर ऑफ ट्रान्झिस्टर इन पर्टिक्युलर मायक्रो प्रोसेसर. कॉम्प्युटरचा एखादा मायक्रो प्रोसेसर घ्या आणि त्या मायक्रो प्रोसेसर नंबर एंटर करा तुमच्या गुगल सर्चमध्ये आणि हाऊ मेनी ट्रान्झिस्टर्स आर देअर असं टाईप करा, तुम्हाला आकडा मिळेल. सम बिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर्स आर असेंबल्ड आणि त्याची साईज जी येते त्या मायक्रो प्रोसेसरची किंवा त्या चिपची म्हणतो आपण, ती किती येते साधारणपणे एवढी एवढी असते. ठीक आहे, म्हणजे म्हणून आपण 2x2 सेंटीमीटर किंवा 3x3 सेंटीमीटर. मग 3x3 सेंटीमीटरच्या चिपवरती बिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर माउंट करतात. कसे करतात ते आपण नंतर केव्हा तरी स्टडी करू. आता आपण स्टडी करतोय फक्त व्हेरियस टाइप्स ऑफ डायोड्स. मग आता डायोडचे टाईप जे आहेत ते कुठले कुठले आहेत, देर आर मेनी टाइप्स ऑफ सेमी कंडक्टर डायोड्स यूज फॉर व्हेरियस ऍप्लिकेशन्स, यूज फॉर डिफरंट ऍप्लिकेशन्स. त्यातला पहिला डायोड तुमच्या समोर डिस्प्ले झालाय, दॅट इज नोन एज क्रिस्टल डायोड. द फर्स्ट डायोड क्रिस्टल डायोड. द सेकंड डायोड दॅट इज अ रेक्टिफायर डायोड. नेक्स्ट झिनर डायोड. नेक्स्ट फोटो डायोड. नेक्स्ट लाईट इमिटिंग डायोड. आपण काय ते सगळे स्टडी करणार आहोत. व्हॅरेक्टर डायोड, स्कॉटकी डायोड, टनेल डायोड, पॉइंट कॉन्टॅक्ट डायोड, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. हे काही आपण एक्झाम्पल्स घेतले. काय काय बघतो आपण, फर्स्ट क्रिस्टल डायोड, देन रेक्टिफायर डायोड, झिनर डायोड, लाईट इमिटिंग डायोड, फोटो डायोड, व्हॅरेक्टर डायोड, स्कॉटकी डायोड, टनेल डायोड, पॉइंट कॉन्टॅक्ट एक्सेट्रा. यातले आपण पर्टिक्युलर 4 ते 5 आपण 11च्या फॉर्मॅटमध्ये स्टडी करणार आहोत. आपल्या सिलेबसमध्ये 4 किंवा 5 आहे, तेवढे आपण स्टडी करू. आता फर्स्ट टाइप दॅट इज क्रिस्टल डायोड. व्हॉट इज क्रिस्टल डायोड? A simple PN junction diode is known as crystal diode. म्हणजे आपण जो रेग्युलर PN junction diode यूज करतो आपल्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस मध्ये, इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये, दॅट इज नोन एज अ क्रिस्टल डायोड. बाजूला तुम्हाला फिगर दिसते बघा, तो कसा दिसतो क्रिस्टल डायोड, तो दिसतोय त्यावरती 4007 समथिंग काहीतरी मार्क केले. काय बघूया आपण, काय म्हटलं, when p type material is suitably connected to n type material, the resulting component is known as PN junction diode. And this PN junction diode is our crystal diode. That is our crystal diode. साइडला दिसतो आपल्याला. आता क्रिस्टल डायोडचा सिम्बॉल कसा येतो, तर सिम्बॉल जर आपण बघितला तर तो आपल्याला एरो सारखा दिसतोय. त्याच्यामध्ये एक एरो आहे आणि एक पुढे बार आहे. सो एरो हेड म्हणजे आपला जो बाण दिसतोय एरो, दॅट इंडिकेट्स द एनोड आणि पुढे जो बार काढलाय त्या बारचं टर्मिनल दॅट इज कॅथोड. सो एरो हेड इंडिकेट्स द एनोड अँड बार इंडिकेट्स द कॅथोड. आता डायोड सिम्बॉल आपल्याला कळला, पण आपण त्याचा एनोड कॅथोड कसा ओळखून काढायचा, तर डायोड जो आउटर सरफेस दिसतो आपल्याला ज्याच्यावरती नंबरिंग केली ते आपला नंबर दिसतो 4007. तो नंबर जो असतो तो नंबर मोस्टली 1n आणि पुढे नंबर असेल 1n400 समथिंग. आता 1n400 क्रॉस म्हटलं आपण. आता तो क्रॉस मीन्स अ पर्टिक्युलर नंबर इज देअर. 1n, n stands for the number of junction. In this case there is only one junction, p आणि n आपण असं कनेक्ट केलं. So there is only one junction, म्हणून त्याला म्हटलं आपण pn junction. There is only one junction, so it is 1n 400 cross. That cross, instead of cross there is a particular number and that number indicates the current handling capacity of that diode.
आता जर नंबर असेल तुमचा 1N4001, आपण एक्झाम्पल 1N4001 घेतलंय, सो दॅट डायोड इज एबल टू हँडल अ करंट अप टू 1 एम्पियर. म्हणजे त्या डायोडची रेटिंग, दॅट लास्ट नंबर इंडिकेट्स द रेटिंग ऑफ दॅट डायोड. तो डायोडची रेटिंग किती आहे ते आपल्याला त्या लास्ट नंबरवरून बघता येते. म्हणजे आपण जेव्हा सर्किट असेंबल करतो त्या सर्किट मधून फ्लो होणारा करंट आणि डायोडची रेटिंग हे आपल्याला ऑब्झर्व करावं लागतं. ती ऍक्च्युअली कुठे दिलेली असते, दॅट रेटिंग इज ऑलरेडी गिवन इन अवर डाटा बुक्स. पण डाटा बुक्स आपल्याकडे नसेल तर आपल्याला इझिली रेटिंग फाइंड आउट करता येते बाय युजिंग अ लास्ट नंबर. लास्ट फिगर इंडिकेट्स द करंट हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट डायोड. दॅट इज क्रिस्टल डायोड विच इज यूज इन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस. हे आपला जो रेग्युलर यूज जो असतो त्या रेग्युलर यूज मध्ये आपण क्रिस्टल डायोड यूज करतो. द नेक्स्ट टाइप ऑफ डायोड इज नोन ॲज रेक्टिफायर डायोड. What is rectifier? Rectifier is a circuit which convert AC voltage into DC voltage. म्हणजे आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस मध्ये डीसी सप्लायची गरज असते. तो डीसी सप्लाय जो आहे मी मोस्टली इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल डिव्हाइसेस आपण यूज करतो. आता तुमचं जे काय म्हणू आपण जे युग जे आहे जनरेशन जे हे डिजिटलाइज जनरेशन आहे. म्हणजे आपण अप्लायन्सेस जे वापरतो मोस्टली मोर दॅन 60 to 70% द डिजिटल अप्लायन्सेस आर यूज. अँड इन द डिजिटल अप्लायन्सेस वी रिक्वायर कॉन्स्टंट डीसी पोटेन्शियल. आणि मग तो डीसी पोटेन्शियल मिळवण्यासाठी काय करतो आपण, वी हॅव टू यूज अ रेक्टिफायर सर्किट. सो रेक्टिफायर इज अ सर्किट विच कन्वर्ट एसी वोल्टेज इंटू डीसी वोल्टेज. अँड इन दॅट रेक्टिफायर सर्किट द डायोड यूज इज नोन ॲज रेक्टिफायर डायोड. म्हणजे रेक्टिफायर सर्किट मधला जो डायोड, आता रेक्टिफायरचे टाइप्स कुठले कुठले आपण बघितले. देर आर 2 टाइप्स ऑफ रेक्टिफायर, हाफ वेव रेक्टिफायर अँड फुल वेव रेक्टिफायर. फुल वेव रेक्टिफायरचे परत देर आर 2 सब टाइप्स, दॅट इज अ सेंटर टाइप रेक्टिफायर अँड ब्रिज रेक्टिफायर. मग त्या रेक्टिफायर सर्किट्स मध्ये मोस्टली जो आपला डायोड वापरायचा आहे दॅट डायोड इज नोन ॲज रेक्टिफायर डायोड. पलीकडे तुम्हाला जी फिगर दिसते कसा दिसतो तो इथे मार्क केला आपण BY226. आपण एक्झाम्पलला घेतलाय BY126. सिम्बॉल सेम, arrow here indicates the anode and the bar indicates cathode. सिम्बॉल डायोडचा सारखा आहे. पर्टिक्युलर काही स्पेशल डायोड्स मध्ये सिम्बॉल्स वेगळे आहेत, ते बघू आपण पुढे काय आहेत ते. पण आता काय म्हटलं आपण रेक्टिफायर डायोडचा सिम्बॉल इट इज सिमिलर टू क्रिस्टल डायोड. आता या डायोड्स मध्ये ओळखायचं कसं एनोड कॅथोड कुठला, तर आपण जर फिगर तुम्हाला दिसते त्या फिगर मध्ये एक साइडचा शेप जो आहे तो बुलेट सारखा आहे, म्हणजे गोल आहे बुलेट सारखा. मग तो जो एंड जो आहे दॅट एंड इंडिकेट द कॅथोड. म्हणजे बुलेट शेप जो दिसतो आपल्याला पुढे असा गोल पार्ट जो आलाय निमुळता पार्ट दॅट इज कॅथोड. आणि पुढे आपण इकडे स्लाइस कापली बघा, तुमच्या फिगर मध्ये उजव्या हाताकडे तो स्लाइस सारखा कट केलेला आहे. दॅट टर्मिनल दॅट एंड इज अ एनोड. सो दॅट इज एनोड अँड कॅथोड. आउटर सरफेस वरती आपण मार्किंग केलेलं आहे BY226. आपण BY126 घेऊन चालू. त्याच्यामध्ये जे दोन नंबर जे आहेत, दोन लेटर जे आहेत B and Y, त्यातलं फर्स्ट लेटर दॅट इंडिकेट द मटेरियल युज्ड. याच्यामध्ये आपण मटेरियल वापरलेलं कुठलं आहे, मटेरियल कुठलं वापरतो आपण मोस्टली सिलिकॉन और जर्मेनियम सेमीकंडक्टर्स आर यूज इन सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. जर सिलिकॉन असेल तर B येईल, जर्मेनियम असेल तर देर इज अ A. म्हणजे या डायोड मध्ये आपण काय वापरले, द silicon is used as a semiconductor material. The second letter that is Y that indicates the application of component. म्हणजे सेमीकंडक्टर कॉम्पोनंट्स मध्ये जेव्हा तुम्हाला नंबरिंग केलेलं असेल जेव्हा जे लेटर्स असतात त्या लेटर्सला स्पेसिफाईड अर्थ आहे. फर्स्ट लेटर इंडिकेट्स द मटेरियल यूज अँड द सेकंड लेटर इंडिकेट्स द ऍप्लिकेशन ऑफ दॅट कॉम्पोनंट. सो इन दिस केस B स्टँड फॉर सिलिकॉन अँड Y स्टँड फॉर पॉवर डिव्हाइस. आपण हा पॉवर सप्लाय मध्ये वापरतो म्हणून त्याने तो Y मार्क केले. आणि पुढे याचा नंबर दिलेला आहे 226 किंवा आपण वापरतो प्रॅक्टिकली आपल्याकडे दॅट इज 126 BY126. दॅट इज रेक्टिफायर डायोड. दॅट इज सेकंड टाइप ऑफ डायोड. पुढे आपल्याला नेक्स्ट डायोड बघायचा आहे, तो आहे तुमचा झीनर डायोड. आता झीनर डायोड, व्हॉट इज झीनर? झीनर इज अ नेम ऑफ द अमेरिकन सायंटिस्ट C. झीनर. अमेरिकन सायंटिस्ट आहे त्याने हा डायोड इन्व्हेंट केला म्हणून त्याला नाव दिलं गेलं झीनर डायोड. काय केलं एक्झॅक्टली याच्यामध्ये, इन दिस डायोड द इम्प्युरिटीज आर प्रॉपरली डोप सो दॅट दिस डायोड हॅज व्हेरी शार्प ब्रेकडाऊन पोटेन्शियल. व्हेरी शार्प ब्रेकडाऊन पोटेन्शियल. ब्रेकडाऊन म्हणजे काय म्हटलं आपण, रिव्हर्स मध्ये आहे, रिव्हर्स मध्ये ब्रेकडाऊन होते गाडी, बरोबर ना. आपण रिव्हर्स घेताना गाडी ब्रेकडाऊन होऊ शकते, तसं इथे रिव्हर्स मध्ये
जर आपण पोटेन्शियल अप्लाय केलं आणि एका सर्टन स्टेजच्या वरती गेलं, आपण ती व्हॅल्यू बघितलेली आहे पी एन जंक्शन्स मध्ये, PIV म्हटलंय आपण, PIV ऑफ डायोड. जर तुमचा डायोडचा म्हणजे अप्लाय केलेलं पोटेन्शियल PIV पेक्षा जास्त असेल तर डायोड तुमचा काय होतो, ब्रेकडाऊन मध्ये जातो आणि ब्रेकडाऊन मध्ये गेला म्हणजे तो डॅमेज झाला. बट इन दिस केस झिनर डायोड मध्ये तो ब्रेकडाऊन मध्ये डॅमेज होत नाही. का होत नाही? बिकॉज इट इज अ प्रॉपरली डोप डायोड. आणि त्याला का कसं तो प्रोटेक्ट होतो ब्रेकडाऊन मध्ये हे आपल्याला पुढे 12th ला स्टडी करायचंय. एक आपल्याला सर्किट स्टडी करायचंय झिनर रेग्युलेटर, यांच्यात झिनर रेग्युलेटर आपण ते स्टडी करणार आहोत. आता आपण झिनर काय म्हटलंय, झिनर is a diode, it is a diode which is invented by the American scientist C. Zener. That's why this diode is known as a Zener diode. And it is a properly doped diode. आता Zener diode कसा ओळखायचा, सिम्बॉल कसा असणार आहे, त्याच्या सिम्बॉल मध्ये एरो इंडिकेट्स, एरो हेड इंडिकेट्स द एनोड, बरोबर आहे. आणि पुढे बार जो आला त्या बारला जो शेप जो आला तो झेडचा आला बघा. दॅट झेड इंडिकेट्स द झिनर, म्हणजे हा डायोड कुठला आहे, झिनर डायोड आहे. ओळखायचा कसा तो झिनर डायोड, तर झिनर डायोडच्या आउटर सरफेस वरती देर आर 2 रिंग्स. एक रिंग आहे ब्लॅक कलरची, इथे दिसते तुम्हाला ब्लॅक कलरची रिंग आहे इथे. दॅट ब्लॅक रिंग इंडिकेट्स द कॅथोड, म्हणजे रिंग जिथे असते तो कॅथोड असतो, क्रिस्टल मध्ये स्टडी केलाय आपण. दॅट रिंग इंडिकेट्स कॅथोड. आणि मध्ये बरोबर सेंटरला एक रिंग आहे इथे बघा, सेंटरला एक्झॅक्टली सेंटरला देर इज वन रिंग. आणि ती रिंग जी आहे ती ट्रान्सपरंट आहे, त्याला आपण म्हटलं ग्लास रिंग. एक्झॅक्टली सेंटरला ग्लास रिंग असते. जेव्हा डायोडच्या सेंटरला ग्लास रिंग असेल तो डायोड कुठला आला, दॅट डायोड इज अ झिनर डायोड. So in case of Zener diode, there are 2 rings on the outer surface. One ring, that is a black ring, indicates the cathode, and the silver ring or transparent glass ring that indicates the Zener. That is Zener diode. आता झिनर डायोड जो आहे आपण मगाशी म्हटलं कुठे वापरतो आपण, तर झिनर डायोड इज यूज्ड इन अ रेग्युलेटर सर्किट. आणि तो रेग्युलेटर सर्किट मध्ये झिनर डायोड जो आहे इट इज कनेक्टेड इन अ रिव्हर्स मोड. म्हणजे इट इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स मोड, म्हणजे तो नेहमी आपण रिव्हर्स मोडला जोडतो. आणि रिव्हर्स मोडला जेव्हा तुमचं इनपुट पोटेन्शियल रिव्हर्स मध्ये अप्लाय केलेलं, when the input potential is more than the breakdown potential, then only Zener conducts and current flows. And that breakdown potential is known as Zener voltage. म्हणजे त्या सायंटिस्टचं नाव त्या व्होल्टेजला दिलं गेलं, दॅट इज Zener voltage. आणि ते किती असतं, ते प्रत्येक झिनरची व्हॅल्यू वेगळी असते. साधारणपणे 5.1, 7.1, 9.1, 12.1, 15.1 एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे जेव्हा 9.1 चा आपण झिनर घेतला आणि त्या 9.1 वोल्टच्या झिनरला जर आपण 9.1 वोल्ट पेक्षा कमी पोटेन्शियल अप्लाय केलं तर काय होणार आहे, तो डायोड तुमचा कंडक्ट होणार नाही, करंट फ्लो होणार नाही. बट if the input potential, that is the reverse potential, that is very important, if the reverse potential applied to the Zener diode overcomes the Zener potential, then the Zener diode conducts and current flows through the Zener diode. मग करंट फ्लो झाला. पण तो Zener diode त्या रिव्हर्स पोटेन्शियल नंतर म्हणजे ब्रेकडाऊन पोटेन्शियल नंतर लगेच डॅमेज होत नाही. त्याला आपण काय करतो, प्रोटेक्ट करतो फ्रॉम इट Zener बर्न आउट व्हॅल्यू. कसं करायचं, काय करायचं हे आपण नेक्स्ट इयरला स्टडी करणार आहोत. किंवा युट्यूब वरती आपलं झिनर रेग्युलेटरचं एक चॅप्टर आहे 12वीच्या लेक्चर्स मध्ये, पॉवर सप्लायज मध्ये, त्यात तुम्ही स्टडी करू शकता. हाऊ दॅट झिनर डायोड गेट प्रोटेक्टेड फ्रॉम इट्स बर्नआउट व्हॅल्यू, दॅट इज झिनर डायोड. पुढे आता आपल्याला नेक्स्ट डायोड जो बघायचा आहे तो आहे तुमचा लाईट इमिटिंग डायोड. इन शॉर्ट इट इज नोन एज एलईडी. काय केलं एलईडी मध्ये, इन दिस एलईडी व्हेन डायोड इज इन फॉरवर्ड मोड, डायोड फॉरवर्ड मोडला असतानाच कंडक्ट होतो. झिनर होतो का, यस होतो. पण झिनरचं आपल्याला काय बघायचं होतं, रिव्हर्स अप्लाय करायचं होतं. पण बाकी सगळे डायोड जे आहेत, अजून एक डायोड आपल्याला स्टडी करायचं आहे, त्याला आपल्याला रिव्हर्स मध्ये ऑपरेट करायचं, बघू कुठला आहे तो. पण बाकी सगळे डायोड जे आहेत, ऑल दीज डायोड्स कंडक्ट्स इन फॉरवर्ड मोड. आणि हा जो डायोड जो आहे दॅट इज अ लाईट इमिटिंग डायोड, जेव्हा फॉरवर्ड मोड मध्ये कंडक्ट होतो तेव्हा जी त्याची पॉवर आपण यूज करतो, कन्व्हर्जन जे होतं, पॉवर डिसिपेशन जे होतं ते कुठल्या फॉर्म मध्ये होतं, इन फॉर्म ऑफ लाईट. इन अदर डायोड्स द पॉवर डिसिपेटेड इन फॉर्म ऑफ हीट, बट इन दिस केस इन लाईट इमिटिंग डायोड पॉवर डिसिपेटेड इन फॉर्म ऑफ लाईट. काय काय आहे त्या समोर, त्याचं स्ट्रक्चर उभं झालं. 2 इलेक्ट्रोड्स आहेत, एनोड अँड कॅथोड. लॉंगर लीड इंडिकेट्स पॉझिटिव्ह, शॉर्टर लीड इंडिकेट्स निगेटिव्ह. मी आपण जेव्हा डायोड स्टडी करू त्याच्या एका लीडची लेंथ ही जास्त एकाची कमी, फिंगर दिसतात,
ह्याची लेंथ जास्त आहे, याची लेंथ कमी आहे. म्हणजे ज्याची लेंथ जास्त आहे तो पॉझिटिव्ह अँड शॉर्टर लेंथ इंडिकेट्स निगेटिव्ह. म्हणजे लॉंगर लेंथ इंडिकेट्स एनोड अँड द शॉर्टर लेंथ इंडिकेट्स द कॅथोड. म्हणजे हा एनोड आहे, हा कॅथोड आहे. तुम्हाला फिगर दिसते, फ्लॅट सरफेस आहे, त्यानंतर एनव्हिल पोस्ट आहे, रिफ्लेक्टिव्ह कॅव्हिटी दिसते, ज्यामध्ये वायर बॉन्ड इफॉक्सी वरती लेन्स आहे. हे त्याचा इंटरनल स्ट्रक्चर आहे. जेव्हा आपण सप्लाय अप्लाय करतो तेव्हा तुमचा एनोड टू कॅथोड करंट जेव्हा फ्लो होणार तेव्हा करंट फ्लो होताना तिथून लाईट इमिट होते आणि वरती जी लेन्स आहे त्या लेन्समुळे लाईटची इंटेन्सिटी आपल्याला वाढवता येते. दॅट इज लाईट इमिटिंग डायोड, एलईडी. कसे दिसतात ते आपल्याला फिगर डिस्प्ले होतात, पिक्चर्स. इथे एक रेड कलरचा झाला, येलो कलर, त्यानंतर ब्ल्यू कलर आणि ट्रान्सपरंट. कलर जे असतात रेड, ब्ल्यू, ग्रीन, येलो, त्यानंतर ट्रान्सपरंट कलर. म्हणजे ट्रान्सपरंट कलर म्हणजे ऍक्च्युली ट्रान्सपरंट नसतो, दुसरा जो असतो त्याला इन्फ्रारेड म्हणतात. इन्फ्रारेड म्हणजे ऍक्च्युली लाईट जी असते ते आपल्याला नेकेड आईज दिसत नाही, इन्फ्रारेड लाईट म्हणतो. म्हणजे आपला तो कुठे वापरतो, तुमचे रिमोट कंट्रोल जे असतात त्या रिमोट कंट्रोल मध्ये जो वापरतो किंवा ऍस्ट्रॉनॉमीला जो वापरला जातो दॅट इज इन्फ्रारेड. इथे आपण इन्फ्रारेड एलईडी जो वापरला तो तुमच्या रिमोट कंट्रोल्स मध्ये वापरलेला असतो. सो दीज आर द टाइप्स ऑफ लाईट इमिटिंग डायोड्स. वेगळे आपले कलर दिसतात. आता हा लाईट इमिटिंग डायोड काय करतो, कसं होतो, तर या लाईट इमिटिंग डायोड मध्ये काय वापरलं आपण, गॅलियम आर्सेनाइड और गॅलियम फॉस्फेट्स आर युज्ड. LEDs are constructed by using the gallium arsenide or gallium phosphate. कुठे वापरले आपण, they are mostly used as a pilot lamp in electronic circuit. कॉम्प्युटर्स मध्ये वापरले आपण, टीव्ही मध्ये आपण टीव्ही जेव्हा ऑन करतो त्या टीव्हीच्या खाली एक इंडिकेटर असतो रेड कलरचा. म्हणजे मोस्टली इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस जेव्हा आपण ऑन करतो तो ऑन झाला किंवा नाही हे कळण्यासाठी ते एक लॅम्प असतो, पायलट लॅम्प म्हणतो आपण त्याला, दॅट इज एलईडी. ते वापरतो आपण. त्यानंतर पुढे म्हटलं आपण दे आर ऑल्सो यूज इन डान्सिंग लाईट्स. नाऊ डेज द एलईडीज आर यूज इन मॉडर्न कम्युनिकेशन. मॉडर्न कम्युनिकेशन जे आहे सध्याचा आपला जमाना जो आहे कम्युनिकेशनचा, याच्यामध्ये आपण फायबर ऑप्टिक यूज करतोय. जिओ बघा तुम्हाला ऑप्टिकल केबलने सर्व्हिस देणार आहे, जिओ ऑप्टिक्स म्हणतो आपण त्याला. मग त्या ऑप्टिकल म्हणजे फायबर ऑप्टिक सिस्टीम मध्ये काय वापरले, वन्स अगेन द एलईडी इज यूज. आणि मग एलईडी मधून लाईट इमिट होते आणि थ्रू दॅट फायबर ऑप्टिक ती लाईट तुम्हाला सेंड केली जाते आणि आपला जो रिसिव्हर असेल दॅट रिसिव्हर इज गोइंग टू रिसीव्ह दॅट लाईट आणि मग त्याला आपण पुढे कन्वर्ट करतो. हे पण पार्ट जो आहे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनचा हे आपल्याला 12th ला स्टडी करायचं आहे. आता लक्षात ठेवायचं की इट इज ऑल्सो यूज्ड इन मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इन विच द फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन इज यूज. तिथे वापरलंय आपण. अजून कुठे म्हटलंय, द एलईडीज ऑल्सो यूज्ड इन सिक्युरिटी सिस्टीम्स सच एज अ बर्गलर अलार्म. बर्गलर अलार्म मध्ये चोराला पकडायचा असेल तर आपल्याला इन्फ्रारेड लाईट आणि इन्फ्रारेड सेन्सर लावला तर आपल्याला तो बर्गलर चोर आपल्याला शोधून पकडता येऊ शकतो. म्हणजे इट इज ऑल्सो यूज्ड इन रिमोट कंट्रोल्स ऑफ टीव्ही अँड ऑडिओ सिस्टीम्स. घरामध्ये रिमोट कंट्रोल, तुमच्याकडे तुम्ही आता ऑनलाईन समोर आहात, रिमोट कंट्रोल घ्या, रिमोट कंट्रोल बघा. रिमोट कंट्रोलच्या पुढच्या एंडला एक एलईडी वापरलेला असतो आणि आपण जेव्हा ती बटन प्रेस करतो एलईडी मधून इन्फ्रारेड लाईट, इनविजिबल लाईट, ते आपल्याला दिसत नाही, ती लाईट तुमची इमिट होते आणि ती लाईट काय करतो आपण आपल्या सेन्सरवरती फोकस किंवा सेन्सर ती लाईट रिसीव्ह करतो आणि त्याची जी काय फ्रिक्वेन्सी असेल, तुम्ही जी काय कीज प्रेस कराल त्या प्रत्येक कीच्या फंक्शन प्रमाणे different frequencies are generated and that different frequency signals is transmitted by using that diode, light emitting diode. आणि मग तो सिग्नल जो आहे व्हेरियस फ्रिक्वेन्सीज आहे, डिफरंट फ्रिक्वेन्सीजचा तो सिग्नल तुमचा रिसिव्हर रिसीव्ह करतो आणि ॲज पर दॅट सिग्नल त्या इन्स्ट्रुमेंटचं जे फंक्शन असेल ते परफॉर्म केलं जातं. सो दॅट इज लाईट इमिटिंग डायोड अँड इन दॅट रिमोट कंट्रोल्स आपण काय वापरलंय, द इन्फ्रारेड LEDs are used. Infrared lights are used. These are the LEDs. पुढे नेक्स्ट आपल्याला डायोड बघायचा आहे. तो डायोड आहे आपला फोटो डायोड. व्हॉट इज फोटो? फोटो मीन्स लाईट. आपण फोटो म्हटलं आपल्याला काय होतं की आपण जाऊन स्टुडिओत फोटो काढतो, पण तो जो फोटो काढला जातो तो फोटो काढताना काय होतं, लाईट वापरून आपण फोटो काढतो. म्हणजे आपली जी इमेज जी असते ती इमेज रिफ्लेक्ट होऊन तुमच्या लेन्सवरती ती ऍब्सॉर्ब केली जाते, लेन्स ती इमेज रिसीव्ह करतो आणि स्टोअर केली जाते. ओके, मग तिथे काय वापरलं आपण, लेन्स वापरलं म्हणजे लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही, लाईट, फोटो. मग फोटो डायोड. सो दिस डायोड ऑपरेट्स ऑन द लाईट.
So working of this diode depends upon the intensity of light. That's why it is known as photodiode. आता हा फोटोडायोड काय म्हटलं आपण, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू करंट. आपण जी काय लाईट फोकस करू त्या लाईटला तो करंट मध्ये कन्वर्ट करतो. मग काय केलं आपण म्हटलं, द करंट इज जनरेटेड व्हेन द फोटॉन्स, आपण त्याला फोटॉन्स म्हटलं, लाईट मध्ये फोटॉन्स असतात, ते फोटॉन्स ऍब्सॉर्ब केले जातात फोटोडायोड मध्ये आणि मग काय होतं, करंट जनरेट होतो. स्मॉल अमाउंट ऑफ करंट इज प्रोड्यूस. वेन लाईट इज नॉट फोकस, म्हणजे आपण नॉर्मल कंडिशनला घरामध्ये आपण फोटोडायोड ठेवलेला आहे, तर करंट फ्लो होणार का? यस, होणार. अ व्हेरी स्मॉल अमाउंट ऑफ करंट फ्लोज वेन लाईट इज नॉट फोकस. आणि तो करंट जो आहे तो किती आहे? इट इज इन रेंज ऑफ सम मायक्रो एम्पियर. When a photons of sufficient energy strikes the diode, म्हणजे आपण लाईट ऑन केली किंवा त्या फोटो डायोडला आपण लाईट मध्ये नेलं, समजा त्याला आपण बाहेर काढलं, उन्हामध्ये धरलं, तर ती जी लाईट जी आहे ती सफिशियंट फोटॉन्स त्या तुमच्या डिव्हाइस वरती फोकस होतात, स्ट्राइक्स होतात आणि काय होतं, इलेक्ट्रॉन होल्स पेअर्स आर क्रिएटेड अँड ड्यू टू विच द करंट कंडक्शन टेक्स प्लेस. आणि हा जो इफेक्ट जो आहे कुठला, इलेक्ट्रॉन होल पेअर जनरेट करायचा, that effect is known as photoelectric effect, the inner photoelectric effect. आणि मग त्याच्यामध्ये करंट फ्लो होतो. तो डायोड कसा दिसतोय तुम्हाला पलीकडे दिसतोय, त्याच्यामध्ये जो मधला मध्ये ग्लास आहे आणि ग्लासच्या आतमध्ये तुम्हाला या इथले बघाल तर त्या ग्लासच्या आतमध्ये हा जो स्क्वेअर पार्ट जो आहे तो तुमचा ऍक्च्युअल सेन्सर आहे. त्याच्यावर जेव्हा लाईट फोकस होईल या पार्ट वरती तेव्हा काय होणार आहे, तर करंट त्याच्यामध्ये इंड्यूस होईल, करंट फ्लो होईल आणि मग तो करंट जो असेल तो आपल्याला पुढे त्याच्यावरती प्रोसेस करायची, अँप्लिफाय करायचं किंवा जे काय प्रोसेस मेजरमेंट असेल किंवा त्याला अँप्लिफाय करायचं असेल किंवा अजून पुढे कन्वर्ट करायचं असेल तर ते केलं जाईल. दॅट इज फोटोडायोड. आता हा जो फोटोडायोड सिम्बॉल बघितला आपण, तर सिम्बॉल मध्ये काय आहे, सेम एनोड, एरोएड आला, बार आला, कॅथोड, आणि याच्यामध्ये एरो जे दाखवले आपण मगाच्या याच्यामध्ये आपण सिम्बॉल सांगायला राहिलं आपलं, त्यामध्ये एरो बाहेर गेले होते जंक्शन कडून, ते लाईट इमिट केलं. इन दिस केस द एरो, डिरेक्शन ऑफ एरो इज टुवर्ड द जंक्शन, म्हणून त्याला म्हटलं आपण फोटो. म्हणजे लाईट काय करतो, आपण त्या डायोडच्या जंक्शन कडे आपण फोकस केली आहे, लाईट इज मुव्हिंग टुवर्ड द जंक्शन, इट इज नोन ॲज फोटोडायोड, त्याला म्हटलं आपण फोटोडायोड. पुढे आपल्याला नेक्स्ट डायोड जो बघायचा आहे, सॉरी पुढे त्याचंच आपल्याला वर्किंग बघायचं आहे. इन दिस केस इफ द ॲब्सॉर्प्शन अकर्स इन द जंक्शन, द डिप्लेशन रिजन or one diffusion length away from it, these carriers are swept from the junction by the built-in electric field of the depletion region. काय म्हटलं आपण, जेव्हा लाईट म्हणजे आपण फोटॉन्स याच्यावरती स्ट्राईक केले तर डिप्लेशन रिजन असतेच, हे आपण स्टडी केलं पहिल्याच चॅप्टर्स मध्ये, पी आणि एन टाइप्स मध्ये. मग ते डिप्लेशन रिजन तुमची कमी होत जाते आणि काय होतं, तुमचा करंट फ्लो होतो. इफ दिस कॅरियर्स आर स्वेप्ट फ्रॉम द जंक्शन बाय द बिल्ट इन इलेक्ट्रिक फील्ड of the depletion region, thus the holes move towards the anode and the electron move towards the cathode and the photo current is produced. त्या करंटला आपण फोटो करंट म्हटलं. मगाशी पण म्हटलं करंट फ्लो होतोय का इन ॲब्सेन्स ऑफ लाईट, यस हो झाला, पण तो खूप कमी आहे. पण जेव्हा आपण लाईट फोकस केली तेव्हा जो करंट फ्लो झाला तो काय झाला, करंट तुमचा वाढला, इन्क्रीज झाला, त्याला म्हटलं आपण फोटो करंट. आणि हा जो डायोड जो आहे, दिस डायोड इज ऑल्सो कनेक्टेड इन अ रिव्हर्स मोड, याला पण आपण रिव्हर्स मोड जोडतो. पुढे काय म्हटले, द टोटल करंट थ्रू द फोटोडायोड इज द सम ऑफ डार्क करंट. डार्क करंट म्हणजे काय, जेव्हा आपण लाईट फोकस केली नाही त्यावेळेला करंट जो असेल तो, आणि तो काय झाला, इट इज व्हेरी व्हेरी स्मॉल, व्हेरी लो, रेंज ऑफ सम मायक्रो एम्पियर. द टोटल सम इज द सम ऑफ डार्क करंट अँड द फोटो करंट. सो द डार्क करंट मस्ट बी मिनिमाइज टू मॅक्झिमाइज द सेन्सिटिव्हिटी ऑफ डिव्हाइस. म्हणजे डार्क करंट म्हणजे काय म्हटलं आपण, दॅट इज अ लिकेज, म्हणजे तो आपल्याला नको आहे, म्हणजे लाईट नसताना सुद्धा करंट फ्लो झाला तर तो अनवॉन्टेड करंट झाला. तो काय करायचा आपल्याला, मिनिमाइज करायचं आहे टू इन्क्रीज द इफिशियन्सी ऑफ दिस कॉम्पोनंट, दॅट इज फोटोडायोड. हा फोटोडायोड कुठे वापरतो आपण, तर मगाशी आपण जे म्हटलं फायबर ऑप्टिक सिस्टीम्स मध्ये, फायबर ऑप्टिक सिस्टीम मध्ये काय केलं आपण, लाईट एका ऍक्च्युली फायबर असतो, पाईप असतो फायबरचा, ग्लासचा, त्याच्या एका एंडला आपण लाईट सोर्स असतो, तिथून लाईट आपण इमिट करतो, ती लाईट तुमची मूव्ह होते आणि दुसरा एंड जो आहे त्या फायबरचा तिथून ती लाईट रिसीव्ह केली जाते आणि त्या लाईटला आपण कन्वर्ट करतो इलेक्ट्रिक करंट मध्ये बाय युजिंग द फोटो सेन्सर्स. तिथे आपण काय वापरू शकतो, द LDR, दॅट इज अ लाईट डिपेंडंट रेजिस्टर्स, और द फोटोडायोड इज यूज.
LDR आपण यूज करत नाही बिकॉज LDR इज अ पॅसिव्ह कॉम्पोनंट वाईल द फोटो डायोड इज अ ऍक्टिव्ह कॉम्पोनंट म्हणून आपण फोटो डायोड मध्ये यूज करणार आहोत. सो दॅट इज अ मेन ऍप्लिकेशन ऑफ फोटो डायोड. पुढे आपल्याला पुढचा डायोड जो बघायचा आहे तो आहे आपला वॅरेक्टर डायोड. व्हॉट इज वॅरेक्टर डायोड? वॅरेक्टर डायोड इज बेसिकली अ व्हेरिएबल कॅपॅसिटर. त्याला म्हटलंय आपण इट इज नोन एज अ व्हेरी कॅप. कॅप मीन्स कॅपॅसिटर. आपण बघितलंय कॅप, कॅपॅसिटर, पॉट, पोटेन्शियोमीटर. मग हा व्हेरी कॅप म्हणजे व्हेरिएबल कॅपॅसिटर. आता हा जो व्हेरिएबल कॅपॅसिटर जो असतो म्हणजे आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस असेंबल करतो, मग अशी म्हटलं आपण चिप वापरले, आपण चिपमध्ये बिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर्स आहेत. फक्त ट्रान्झिस्टर वापरत नाही तर सर्किट असेंबल करतात. अँड इन दॅट सर्किट द रेजिस्टर्स, कॅपॅसिटर, इंडक्टर्स मे बी यूज. पण हा जो कॅपॅसिटर जो वापरला आपण सर्किट मधला तो आपल्याला IC फॉर्मॅटमध्ये असेंबल करता येत नाही बिकॉज ऑफ सम लिकेजेस ऑर लॉसेस. मग काय करतो आपण, इन्स्टेड ऑफ दॅट कॅपॅसिटर वी हॅव टू यूज व्हेरिएबल कॅपॅसिटर दॅट इज व्हेरी कॅप, दॅट इज वॅरेक्टर डायोड. मग हा वॅरेक्टर डायोड जो असतो याच्यामध्ये जे डिप्लेशन रिजन असते ते डिप्लेशन रिजन जसं आपण फर्स्ट चॅप्टर मी स्टडी केलं ॲज पर द अप्लाइड पोटेन्शियल, फॉरवर्ड बायसिंगला रिजन कमी होते, रिव्हर्स बायसिंगला रिजन वाढते. रिजन वाढलं म्हणजे दोन प्लेट्स म्हणू आपण, पी टाईप प्लेट आणि एन टाईप प्लेट. एन टाईप आणि पी टाईप प्लेट मधलं रिजन जर वाढलं म्हणजे डिस्टन्स वाढलं. अँड वेन द डिस्टन्स इन्क्रीजेस द कॅपॅसिटन्स डिक्रीजेस. डिस्टन्स कमी झालं, कॅपॅसिटर इन्क्रीज झाला. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला साधा आपला रेग्युलर कॅपॅसिटर म्हणजे दोन प्लेट्स वाला कॅपॅसिटर न यूज करता the same function can be performed by using the diode. आणि तो जो डायोड जो वापरला that is known as वॅरेक्टर डायोड or that is known as VariCap. कुठे वापरले? The वॅरेक्टर diodes or वॅरेक्टर्स are used as a voltage controlled capacitor. It is a voltage control. आपण voltage अप्लाय केली की तो कॅपॅसिटन्स कंट्रोल होतो. It is a voltage controlled capacitors. They are commonly used in voltage controlled oscillators, parametric amplifiers, the frequency multipliers, the voltage controlled oscillators, etc., etc., etc. FM transmitters, FM modulators. There are various applications in which the वॅरेक्टर डायोड is used. सिम्बॉल काय आला बघा त्याचा, एनोड. आणि इकडे आपण बार जो दाखवला, इन दिस केस देयर आर 2 बार्स आणि 2 बार्स म्हणजे आपल्या 2 प्लेट दिसतात. या 2 प्लेट्स आपण दाखवतो, दॅट इज अ सिम्बॉल ऑफ कॅपॅसिटर. सो इन दिस केस डायोड आणि पुढे कॅपॅसिटर म्हणून त्याला म्हटलं आपण वॅरेकॅप, व्हेरिएबल कॅप डायोड, व्हेरिकॅप डायोड, दॅट इज वॅरेक्टर डायोड. पुढे आपल्याला नेक्स्ट डायोड जो आपण बघतोय म्हणजे आपला सिलेबस मधला शेवटचा डायोड, दॅट इज अ स्कॉटकी डायोड. व्हॉट इज अ स्कॉटकी? स्कॉटकी इज अ नेम ऑफ द सायंटिस्ट. त्याने हा डायोड इन्व्हेंट केला, त्याला म्हटलं आपण स्कॉटकी डायोड. आता स्कॉटकी डायोड मी काय केलेलं असतं, इन दिस केस इन्स्टेड ऑफ 2 semiconductors only the 1 semiconductor and 1 metal is used. म्हणजे एक तुमचा जो आहे इलेक्ट्रोड तो आहे तुमचा सेमीकंडक्टर आणि दुसरा इलेक्ट्रोड जो आहे इन्स्टेड ऑफ सेमीकंडक्टर द मेटल इज यूज. आणि मेटलचा ॲडव्हान्टेज काय, मेटल्समध्ये तुमचा कंडक्शन बँड जो असतो हा एम्प्टी नसतो. कंडक्शन बँडमध्ये ऑलरेडी देर आर इलेक्ट्रॉन्स, देअरफॉर द करंट कंडक्शन टेक्स प्लेस इझिली. सेमीकंडक्टर डायोड, सेमीकंडक्टर्समध्ये काय आहेत, कंडक्शन बँड जो आहे हा पूर्ण भरलेला नाही आहे. जेव्हा आपण एनर्जी अप्लाय करू तेव्हा इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड जम्प करतात आणि करंट फ्लो होतो. इन दिस केस ॲज वन मटेरियल किंवा वन सेक्शन इज मेड फ्रॉम द मेटल, द फॉरवर्ड बायसिंग पोटेन्शियल इज डिक्रीजेस. आपल्याला खूप कमी करता येतं. नॉर्मली डायोड्समध्ये तो 0.7 व्होल्ट आहे, इथे किती झाला तो, इट इज 0.15 व्होल्ट टू 0.4 व्होल्ट. म्हणजे 0.15 व्होल्ट अप्लाय केलं की डायोड तुमचा कंडक्ट होणार आणि करंट फ्लो होतो. त्याचा ॲडव्हान्टेज काय, बिकॉज ऑफ दिस ऑपरेटिंग स्पीड आपल्याला इन्क्रीज करता येतो. म्हणजे 0.5 व्होल्ट दिलं आपण, व्होल्टेज व्हेरी केलं की 0.15 व्होल्ट दिलं की लगेच तुमचा डायोड कंडक्ट होतो. देअरफॉर द ऑपरेटिंग स्पीड ऑफ दिस डायोड इज व्हेरी फास्ट. अँड बिकॉज ऑफ दिस डायोड्स आर मोस्टली यूज इन डिजिटल डिव्हायसेस. म्हणजे डिजिटल डिव्हायसेस मधले जे IC जे असतात, म्हणजे आपल्याला पुढल्याचे IC स्टडी करायचे, पेपर सेकंड मध्ये लॉजिक गेट स्टडी करतोय, त्या लॉजिक गेटचा एक नंबर घेऊ आपण, तो नंबर आहे IC 74LS00. 74LS, that L stand for low and S stand for Schottky. It is a low power Schottky. म्हणजे तो जो IC असेंबल केलाय, तो जो गेट आहे ऍक्च्युअली तो 7400, इट इज अ कॉर्ड
ड्युअल इनपुट नॅन गेट. तो जो नॅन गेट, आता हे नॅन गेट काय तुम्हाला आता कळणार नाहीये, पुढे 12th कळेल. सो गेट जो आहे त्या गेटमध्ये गेट असेंबल करायला जे कॉम्पोनंट वापरतात त्याच्यामध्ये काय वापरले, मोस्टली द स्कॉटकी कॉम्पोनंट्स आर यूज अँड ड्यू टू द स्कॉटकी कॉम्पोनंट्स रिव्हर्स रिकव्हरी टाइम जो असतो इट इज व्हेरी फास्ट. त्यामुळे ट्रान्झिशन जे होतं 0 to 1, 1 to 0 अँड 0 to 1 दीज आर व्हेरी फास्ट. ऑपरेटिंग स्पीड जो असतो आपल्याला आपल्या डिजिटल डिव्हाइसचा हा इन्क्रीज करता येतो. म्हणून आपण काय करतो, वी हॅव टू यूज स्कॉटकी कॉम्पोनंट्स इन अवर डिजिटल डिव्हाइसेस. तो दिसतोय कसा, सिमिलर टू अवर क्रिस्टल डायोड. सिम्बॉल जर बघितला आपण तर सिम्बॉल म्हणजे जसं झिनरला आपण झिनरचं नाव दिलं झेड, तसं स्कॉटकी डायोडला सिम्बॉल जो आहे त्या सिम्बॉलमध्ये पण काय केले, देर इज अ एस अँड दॅट एस स्टँड फॉर स्कॉटकी. दॅट इज व्हेरियस टाइप्स ऑफ डायोड यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस. बाकीचे जे आहेत ते तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहेत, मग ते आपण घेणार नाही आहोत. त्याचं जे आहे युट्यूबवरती आपण नंतर ते अपलोड करू, काय त्यांचा यूज आणि कसं करतात ते. पण आता आपण हे 5 ते 6 कॉम्पोनंट जे आहेत हे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला स्टडी करायचे. सो फ्रेंड, दिस इज अवर फर्स्ट लेक्चर ऑफ 5th चॅप्टर. ऍक्च्युली ऑनलाईन लेक्चर्स मधलं आपलं तुमचं 11th हे पहिलं लेक्चर आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा कॉम्पोनंट स्टडी करणार आहोत. ठीक आहे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. बाय, टेक केअर, सी यू अगेन.